सेल्फ इम्प्रुव्हमेंटची जर्नी जर तुम्हाला कंटिन्युअस ठेवायची असेल तर तुम्हाला स्वतःचं कंपॅरिझन दुसऱ्यासोबत करण्यापासून थांबवणं गरजेचं आहे. कारण जेव्हा तुम्ही स्वतःचं दुसऱ्यासोबत कंपॅरिझन करता त्यावेळी या दोनच गोष्टी घडतात. पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्ही त्या व्यक्तीपेक्षा बेटर परफॉर्मन्स मध्ये असाल तर तुम्ही स्वतःचं कॉम्पिटिशन तिथंच थांबवता, स्वतःची इम्प्रुव्हमेंट तिथंच थांबवता, कारण कॉम्पिटिशनच नाहीये. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही त्या व्यक्तीपेक्षा बेटर नसाल तर कुठेतरी तुमचा कॉन्फिडन्स डाऊन होतो, कुठेतरी सेल्फ डाऊट येतं. त्यामुळं आपण त्या गोष्टीला कॉम्पिटिशन समजतो आणि तिथपर्यंत जर का आपली इम्प्रुव्हमेंट झाली तर कॉम्पिटिशन ओव्हर होतं आणि तिथं आपली इम्प्रुव्हमेंटच थांबते. जर तुम्हाला कंटिन्युअस इम्प्रुव्ह मध्ये राहायचं असेल, स्वतःला डेली इम्प्रुव्हमेंट करून घ्यायची असेल तर स्वतःचं कंपॅरिझन हे दुसऱ्यासोबत करण्यापेक्षा कालच्यापेक्षा आज आपण किती बेटर झालोय, स्वतःमध्ये आज काय इम्प्रूव्ह करून घेतले हे स्वतःची जर का आपण कंपॅरिझन केलं तर आपली जी सेल्फ इम्प्रुव्हमेंटची जर्नी आहे ती कंटिन्युअस राहते.